माझ्या लाडूची ही पहिली महाशिवरात्री आणि तिनेही उपवास केलाय। मग घरी सर्वांचा उपवास आहे म्हटल्यावरती सकाळी लवकरच मी रताळे उकडायला लावले आणि त्यातलेच थोडीशी रताळे घेऊन त्याची प्युरी बनवली लाडूसाठी। तिला भरवायला घेतलं, पण तिला आज माझ्या हातून काही खायचं नव्हतं, कारण पप्पा घरी होते ना, मग तिला त्यांच्याकडूनच खायचं होतं। त्यांना काही जमेना म्हणून मग मीच खाऊ घातलं आणि नंतर आम्ही सर्वजण फ्रेश होऊन देवपूजा केली। देवपूजा झाल्यानंतर आता पोटपूजा करायची होती, कारण खूप जास्त भूक लागलेली। शेंगदाणे भाजून घेतले, नंतर मग साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, रताळ्याचे काप आणि सोबत उपवासाचे पापड आणि दहीही होतं। आता माणसांचा उपवास आहे म्हटल्यानंतर एवढं तर बनवावं लागतंच। आणि ही लाडूची पहिली महाशिवरात्री होती, मग स्पेशल असं फोटोशूट तिचं करायचं होतं। खूप दिवसापासून इच्छा होती, पण ते काय जमतच नव्हतं। मग फायनली आज तिचं छानसं फोटोशूट केलं। कशी दिसते आमची छोटी पार्वती माता नक्की सांगा। आणि मग तिला भूक लागली म्हणून लाल भोपळ्याची प्युरी बनवली आणि तिला भरवली। दुपारी तिला केळी भरवली होती आणि मखानाही दिलेला। मग संध्याकाळी आम्ही शिवमंदिरात गेलो दर्शनासाठी। चला बाय।